नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश आज परत घेऊन आलो तुम्हाला माढाचे बरेच काही तुमचे जे क्वेश्चन होते ते वेळ मिळत नाही. मी ऑलरेडी रिअलिस्टमध्ये वर्किंग करतो, त्यामुळे माझं काम आहे की तुम्हाला राईट क्वेश्चनचे आन्सरिंग करायचे. भरपूर जणांचे क्वेश्चन पेंडिंग पडलेले आहेत, त्यांचा आपण करणार आहोत, आज आन्सर देणार आहोत. पण त्या अगोदर मागचा व्हिडिओ ऑलमोस्ट 15,000पर्यंत गेला आहे, पण आपल्याला फक्त आणि फक्त मला तुमची हेल्प पाहिजे. मला मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्हाला करायचे सबस्क्राईब चॅनलला आणि शेअर करा व्हिडिओ. चला तर आपण करूया आपण व्हिडिओ स्टार्ट. तर सगळ्यात पहिले तुम्हाला जसं तुम्ही माढाचे फॉर्म निघाले, सगळ्यात पहिले तुम्ही डॉक्युमेंटेशन क्लिअर करा. जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे ती रेडी करा. मॅक्सिमम लोकांना डॉक्युमेंट माहीत आहेत पण रेडी केलेले नाही आहेत. पहिली गोष्ट तुम्हाला ते डॉक्युमेंट रेडी करायचे आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड. तुम्हाला जर मॅरिड असाल ना तर तुम्हाला दोघांचे डॉक्युमेंट लागणार आहेत. पॅन कार्ड पण लागणार आहे. आणि जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये जर वर्किंग करत असाल तर हजबंड वाईफसाठी दोघांसाठी पण ITR कंपल्सरी आहे. कारण का तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं इन्कम दाखवायचे, तुमच्या एकट्याचं नाही. मॅरिड म्हणल्यानंतर तुमची ऑल फॅमिली आली. जर तुम्ही विलेजमधून गावाकडनं जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला तहसीलचा दाखला मस्ट आहे, बस झाला. तहसीलचा दाखला पूर्ण फॅमिलीसाठी असतो. जो कोणीही पर्सन अप्लाय करतो त्याच्या एकट्याच्या नावानं असेल तरी पण चालतो. आता आपण घेणार आहोत काही जणांचे क्वेश्चन. याच्यामध्ये भरपूर जणांचे पण डाऊट क्लिअर होतील. नाही जरी झाले तर अजून कमेंट करा, मी अजून तुमच्यासाठी अजून एक चांगला व्हिडिओ बनवेल. पण ते पण तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात तुमच्या अविनाशला. सगळ्यात पहिला क्वेश्चन घेतो मी. माढामध्ये जर नाव आले तर पैसे सुरुवातीला किती भरायचे असतात? सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, जर तुमचं माढामध्ये जर तुमची लिस्ट लागत असेल, नंबर लागला असेल, फ्लॅट नंबर लागला असेल, जी बी तुम्ही अगोदर सुरुवातीला अमाऊंट भरली होती 25,000, 75,000, 50,000 जी प्रत्येकाने कॅटेगरी वाईज आहे, तर याच्यामध्ये ही जी अमाऊंट असते ही तुम्हाला कॅल्क्युलेट होती तुमच्या ऑल पॅकेजमध्ये. त्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला 2 महिन्याचा एक व्हॅलिडिटी असते. 1 महिना ते 2 महिन्यापर्यंत मॅक्सिमम 1 महिना दिलेली जाते. 1 महिन्यानंतर तुम्ही व्हॅलिडिटी ॲप्लिकेशन करून वाढवून घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं की तुमचे डॉक्युमेंटेशन सबमिट करायचे असतात, टॅक्सेस द्यायचे असतात. त्याचबरोबर ते जे पेंडिंग टॅक्सेस, फॉर एक्झाम्पल 25 लाखाचा जर फ्लॅट असेल तर 5 लाखाचे जे टॅक्सेस असतात वरती 3-4 लाखाचे ते द्यायचे असतात. बाकीचं लोन वगैरे सँक्शन करून ह्या प्रोसिजर करायचे असतात. तर त्यामुळे तुम्हाला एनफ वेळ मिळतो नंतर पण तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करण्यासाठी किंवा ॲग्रीमेंटसाठी वगैरे. ठीक आहे. आता दुसरा एक क्वेश्चन असा आहे, मी माझ्या अर्जावर एकापेक्षा जास्त स्कीमसाठी नाव देऊ शकतो का? हो. तर तुम्ही 5 ॲप्लिकेशन एका पर्सनच्या नावानं भरू शकता, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला. प्रत्येकाचं असं काही नाही की एकच फॉर्म भरू शकतो, एकाच प्रोजेक्टला अप्लाय करू शकतो. तर तुम्ही मल्टिपल ऑप्शन ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा क्वेश्चन घेतो, मी नोकरी करतो पण पत्नी नोकरीला नाही आहे, तर पत्नीचा ITR गरजेचा आहे का? तर याच्यामध्ये काय करायचं आहे की तुम्हाला एक तुमचं फॅमिली इन्कम दाखवायचं आहे. ह्या केसमध्ये तुम्ही जरी हाऊसवाईफ जरी असेल तर त्यांचं एक ॲन्युअली इन्कम तुम्ही एक ITR नॉर्मली भरून दाखवू शकता 2-2.5 लाखापर्यंतचा. तर कारण काय होतं, त्यांना ITR तुम्हाला इन्कम प्रूफ तुम्हाला दाखवायचं आहे त्यांच्यामध्ये फॅमिलीचं. मॅरिड असल्यामुळे दोघांचं पण तुम्हाला दाखवायचं आहे. तर CAकडनं एक जस्ट 400-500 रुपयामध्ये तुम्हाला एक फ्रंट पेज तुम्हाला अपलोड करून देतात. ते बारकोड तर तुम्हाला इथं टाकायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर समोरचा क्वेश्चन घेतो आहे मी की लॉटरीमध्ये नंबर लागल्याच्या नंतर एखादी डॉक्युमेंट उपलब्ध नसल्यास किती दिवसाचा वेळ अवधी मिळतो? एकापेक्षा जास्त प्रोजेक्टला अप्लाय केल्यानंतर जर 2 ठिकाणी निवड झाली तर काही प्रॉब्लेम येत नाही ना? किंवा 2 ठिकाणची निवड नाही झाली तर पैसे आपल्याला रिटर्न भेटतात का? हो. 2 ठिकाणी जर तुमचा नंबर लागला तर कुठल्या एका ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. बाकीची ऑटोमॅटिक रिजेक्ट होऊन जातो फॉर्म तुमचा. आणि जर तुमचा कुठेही फॉर्म नाही लागला तरी तुमची जी फीज आहे, जी अमाऊंट तुम्ही भरताय, पे करताय 25,000, 50,000 जी, ती तुम्हाला रिफंडेबल असते. फक्त तुम्हाला जी ॲप्लिकेशनची फीस आहे 600 रुपये आणि त्याच्यावरती GST ही रिफंडेबल नाही आहे. बाकीच्या गोष्टी तुम्हाला रिफंडेबल आहेत. ठीक आहे. आता पुढचा एक क्वेश्चन घेऊया आपण. सर, मी माझ्या मिसेसच्याच नावानं घेणार आहे पण मी सर्व पैसे लोन न घेता भरले तर चालतील का? हो, चालू शकतं. टॅक्सेस वगैरे तुम्हाला बाय चेक द्यायचं आहे पेमेंट, आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही डायरेक्टली जसं फंडिंग आहे, जसं बिल्डरची पेमेंट स्लॅब आहे त्या स्लॅबनुसार तुम्ही बिल्डरला पेमेंट देऊ शकता. आणि विदाऊट तुम्ही लोन न घेता पण तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आता पुढच्या सरांचा क्वेश्चन असा आहे की डोमासाईल सर्टिफिकेट कोणत्या इयरचे व्हॅलिड आहे? बघा, 2017-18च्या नंतरचे जे बी डोमासाईल आहे त्याच्यावरती बारकोड येतो. तो बारकोड कंपल्सरी आहे तुम्हाला. याच्यामध्ये काही डाऊट नाही, काही क्वेश्चन करायचे नाही आहे. बारकोड असलाच पाहिजे तुमचा डोमासाईलवरती, त्याचबरोबर ते ITRवरती. हे सगळे बारकोड कंपल्सरी आहे डोमासाईलवरती, आणि ते काढून घ्या तरच अपलोड करा. अपलोड नाही केलं तर व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. त्यानंतर, सर, रिटायर्ड पर्सन भरू शकणार का? भरू शकतो, काय इश्यू नाही आहे. रिटायर्ड पर्सन भरू शकतो. हां, याच्यामध्ये कोण नाही भरू शकत हे तुम्हाला सांगतो मी.
मॅक्झिमम लोकांचे खूप सारे क्वेश्चन आहेत की सर हा भरू शकतो का, तो भरू शकतो का, तो भरू शकतो का. तर तुम्ही भरू शकता. फक्त कोण नाही भरू शकत ज्याच्या नावावर ऑलरेडी काही स्कीम भेटलेली आहे किंवा स्वतःच्या नावावर घर आहे, जागा आहे, प्लॉट्स आहेत, अशा पर्सन ऑलरेडी त्यांच्या नावावरती दाखवल्या जातं इन्कम, तर त्यांना अलाउड नाही आहे भरण्यासाठी. ज्यांच्या नावावर घर आहे त्यांच्यासाठी, किंवा ज्यांनी ऑलरेडी PMYची योजना घेतलेली आहे किंवा ऑलरेडी कुठेतरी म्हाडामध्ये घर लागलेलं आहे, त्यांना अलाउड नाही आहे. बाकी रिटायर्ड पर्सन किंवा हाऊसवाईफ किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही असा. अजून एक क्वेश्चन होता मला की मुंबईमध्ये मी राहते, मी अप्लाय करू शकता का? करू शकता. महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही, खेड्यामध्ये असा, कुठेही असा, तुम्ही ह्या सिटीमध्ये अप्लाय करू शकता. डोंट वरी. आणि त्यानंतर अजून एक क्वेश्चन असा आहे की सर की ज्यावेळेस आपल्याला डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत मी पण व्हेरीफाय होत नाही, 2-2, 3-3 दिवस झाले. त्याच्यामध्ये व्हेरीफाय न होण्याच्या मागलं कारण तुम्हाला सांगतो मी की सगळ्यात पहिले तुम्ही बारकोड, तुम्ही जो डोमासाईल अप्लाय करताय, डोमासाईल प्रॉपर स्क्वेअरमध्ये विदाऊट कट होता कुठलीही जागा प्रॉपर अपलोड करा. त्याच्यावर बारकोड असू द्या. त्याच्यामुळं काय होईल, तुम्हाला अपलोड करताना तुमचं रिजेक्ट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ITR अपलोड करता, ITR अपलोड करताना पण तुम्हाला फायनान्शियल इयर लेटेस्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचा आहे 24-25चा फायनान्शियल इयर. आणि लेटेस्टवाला जो तुम्हाला तुमचा ITR तुम्ही आता काढलेला आहे, जो आता 25चा, तो तुम्हाला तिथं अपलोड करायचा आहे. आणि व्हेरीफाय व्हायला त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम टाकायचं आहे. इन्कम कुठलं टाकणार तुम्ही, जो नेट प्रॉफिट तुम्ही दाखवलेला असतो वरती, प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, त्याच्यावरती नेट प्रॉफिट टाकायचा असतो आकडा तुमचा जो बी आहे तो. आणि त्यानंतर तुमच्या CA कडून त्याचा पासवर्ड घ्यायचा असतो तुमच्या ITRचा, जो तो ऑनलाईनला असतो. CA ला कॉल करून पासवर्ड घ्या, पासवर्ड तिथं टाकून द्या आणि सबमिट करा. त्याला व्हेरिफिकेशन व्हायला कधी 1 दिवस लागतो, कधी 2 दिवस लागतो, कधी 3 दिवस लागतो. जर 3 दिवसात बी व्हेरीफाय होत नसेल तर तुम्ही काय करू शकता, परत एक प्रॉपर फोटो त्याचा चेंज करून परत अपलोड करू शकता, किंवा फायनान्शियल इयर चेंज करून तुम्ही अपलोड करून बघा. जर तुम्ही 23-24चा अपलोड करत असाल तर मागचं फायनान्शियल इयर तुम्ही ITR सबमिट करा. आणि जर तुम्ही 24चा टाकत असेल आता, तर त्याचा तुम्ही लेटेस्टमध्ये तुम्ही जो ITR फिल केला आहे तो काढून टाकू शकता. हा झाला तुमचा क्वेश्चन आणि ॲन्सरिंगचा हा विषय. आता याच्यामध्ये भरपूर जणांचे अजून काही क्वेश्चन असतील, अजून काही वेगळे असतील, की प्रत्येकाचं पोझिशन वेगळं असतं माडाचं. काही माडाला बाल्कनी आहेत, काही माडाच्या काही प्रोजेक्टला बाल्कनी नाही आहेत, काही ठिकाणी इनबिल्ट माडा आहे, काही ठिकाणी सेपरेट माडाच्या बिल्डिंग आहेत. पुण्यामध्ये ही चांगली ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांसाठी, तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, नंबर लागू शकतो, ट्राय करायला हरकत नाही आहे. इकडे तिकडे पण फॉर्म भरपूर जागा आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. अजून काही क्वेश्चन असतील परत कमेंट्स करा, विचारा तुमचे क्वेश्चन, मी ॲन्सर द्यायला रेडी आहे. ऑलरेडी मी वर्किंग करतो रिअल इस्टेटमध्येच. तुम्ही ऑलरेडी चॅनल बघत आहात आपलं. जरी ज्यांना माडामध्ये नाही पाहिजे, प्लॉट्स, फ्लॅट, रो हाऊसेस सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात. तर तुमचे जे बी काही क्वेश्चन असतील डायरेक्ट कमेंट्समध्ये टाका. आणि माडाची अथॉरिटी आपल्याकडे नाही आहे, त्यामुळं ॲक्च्युली तुम्ही आपल्या टीमला कॉल करू नका याच्यासाठी. तुम्ही डायरेक्टली जवळच्या महासेवा केंद्रावरती जा, किंवा आता आजूबाजूला खूप लोक आलेत की जे खूप चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देतात तुमचं फॉर्म फिलअप करून द्यायची. जर तुम्हाला स्वतः घरी बसून फॉर्म फिलअप करायचा असेल तर फिलअप करता येतो 10 ते 15 मिनिटांमध्ये. जर तुम्हाला तसा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की टाका की सर फुल व्हिडिओ बनवा, हाऊ टू अप्लाय माडा, फॉर्म कसा भरायचा यासाठी. तर मी त्यासाठी नक्की पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये व्हिडिओ नक्की बनवतो. पण याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम सबस्क्राईब करायचं आहे आणि शेअर करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.